नमस्कार श्रोतागण आणि पूर्ण विद्यार्थी वर्ग। आज आपल्यासोबत भोसले सर आहेत। आदरणीय भोसले सर हे 27 वर्षांपासून इंग्रजी विषयामध्ये टीचिंग करत आहेत आणि त्याचबरोबर ते बीड जिल्ह्याचे अध्यक्ष राहिलेत प्रायव्हेट टीचर्स असोसिएशनचे आणि सध्या संपूर्ण राज्याचे ते कार्यकारी अध्यक्ष आहेत प्रायव्हेट टीचर्स असोसिएशनचे। तर आज आपण त्यांचा जो इंटरव्ह्यू घेणार आहोत तो विशेष करून यासाठी आहे की आपल्या शिक्षणाचं महत्त्व, इंग्रजी विषयाचा त्यांचा जो एकंदर अनुभव आहे त्याचा विद्यार्थ्यांना काहीतरी फायदा होईल यासाठी आणि एकंदर सध्याची शैक्षणिक वाटचाल जी चाललेली ह्या सर्व विषयांवर आज आपण डिस्कस करणार आहोत। तर सर पहिला माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की सध्याची जी आपण जर शैक्षणिक वाटचाल पाहितली तर एकंदर काय होतं की आपला एक काळ होता की ज्यामुळं असं होतं की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हायचा, ज्याच्यामध्ये राज्यशास्त्र आलं, भूगोल आलं, त्याचबरोबर अर्थशास्त्र आलं, इंग्लिश, सायन्स ह्या सर्व विषयांचा एकंदर आपण अभ्यास करायचो आणि त्या पद्धतीनं टीचिंगही केलं जायचं। पण आताची जर वाटचाल पाहितली तर फक्त आपण पाहतोय की काही टिपिकल विषय जसं की विज्ञान, गणित आणि इंग्रजी याच 3 विषयांकडे कल आहे। मग बाकीचे जे विषय आहेत याचं समजा प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर होत नाही, आपल्याला हे सगळं माहीत आहे, पण भविष्यामध्ये एखाद्याला जर MPSC UPSC करायची आहे, स्पर्धा परीक्षेकडे वळायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी नंतर पहिल्यापासूनच अभ्यास करायचा असतो त्यांना 5वी ते 10वीचा। मग सध्याची जी वाटचाल आहे एकंदर याबद्दल तुमचं काय मत आहे, हा माझा पहिलाच प्रश्न आहे। खूप छान, अगदी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सर आपण विचारलात आणि हा प्रश्न केवळ एक मुलाखत म्हणून नाही किंवा इतका अत्यावश्यक प्रश्न आहे। त्याचं कारण असं आहे की आजच्या शैक्षणिक परिस्थितीमध्ये विद्यार्थी आणि पालक दोन्ही संभ्रमित झालेले आहेत। संभ्रमित या सेन्सनं म्हणतो मी की आपण जर घटनाक्रम बघितला की मागच्या म्हणजे जवळजवळ 80च्या काळापासून, त्याच्या अगोदरपासून तर होताच, पण 80च्या काळापासून काही चेंजेस झाले। 90च्या काळामध्ये त्याच्यात थोडाफार बदल झाला आणखीन, आणि 2000च्या नंतर याच्यात खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला। आपण जसं विचारलं की एक चांगला विद्यार्थी घडायचा असेल तर केवळ एखादा विषय किंवा विज्ञान असेल किंवा गणित असेल किंवा इंग्लिश असेल हे बघून चालणार नाही। त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास जर तुम्हाला घडवून आणायचा असेल तो एक उत्कृष्ट म्हणजे ज्याला आपण भविष्यातील अधिकारी किंवा त्या क्षेत्रातील व्यक्ती आणि एक चांगला माणूस हा शब्द मी मुद्दाम म्हणजे जाणून बुजून वापरतो आहे, कारण आज आमच्याकडं खूप मोठमोठे अधिकारी बनायलेत, IAS असतील, IPS असतील, या क्षेत्रातले टॉपर्स असतील, परंतु त्यांचं बारकाईनं जर निरीक्षण केलं तर त्यांची सर्वांगीण जे विकास म्हणतो आपण हा झालेला नाही आहे आणि म्हणून ते अनेक क्षेत्रात कमजोर झाल्याचं आपल्याला दिसतं आहे। अगदी आत्महत्या करण्यापर्यंत ते गेलेले आहेत। हे का घडलं? कारण आपण उत्कृष्ट IAS केला परंतु समाज उपयोगी IAS नाही बनवू शकलो। आपण आज बघतो की एखाद्या कलेक्टरला आपण म्हणतो की खूप छान कलेक्टर आहे, सगळ्यांना का म्हणत नाही का एखाद्या जिल्हाधिकाऱ्यालाच असं का म्हणतो? याचं कारण असं आहे की त्यामध्ये केवळ अभ्यासातून घडलेला नाही आहे तर समाज अभ्यासून घडलेला एक अधिकारी हा आज समाजाला खूप गरज आहे। मी एक उदाहरण आणखीन एक दिन तुम्हाला की शहरात अनेक डॉक्टर्स असतात परंतु समाजाच्या तोंडात 1-2-4 डॉक्टरचीच नावं असतात। असं का घडतं? बाकीच्यांच्या डिग्री काय बोगस आहेत का? नाही, तर हे 2-4 जे काही डॉक्टर्स समाजाच्या तोंडात किंवा राहतात किंवा जास्त माउथ पब्लिसिटीमध्ये जातात त्याचं कारण आहे की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सेवा दिलेली आहे आणि त्यांनी एक टेक्निक जपलेली आहे। अर्थातच विद्यार्थी दशेपासून त्यांना अभ्यास समाज अभ्यासाची सवय आणि म्हणून ते म्हणून आज पालकांनी लक्षात घ्यावं, विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं, केवळ मेरिटमध्ये आलेले मुलं फक्त यशस्वी होतात असं नाही आहे। आणि दुसरा एक प्रश्न लागून तुमचा महत्त्वाचा आहे, आपण त्याच्यावर खूप हे केलं पाहिजे। आजकाल बघताय आपण की ठराविक विषयाला महत्त्व देण्याची सवय लागली। अगदी इंग्लिशसारख्या अध्यापनाचा मी ज्या विषयाचा अध्यापन करत आलो 27 वर्षे गेली जसं आपण आत्ता म्हटलं, तर त्याचा माझा एक्सपिरियन्सच आहे। पालकवर्ग किंवा श्रोतागण या माझ्या मताशी सहमत राहतील की सुरुवातीच्या काळामध्ये फक्त इंग्लिश विषयाला ट्युशन लावली जायची, इंग्लिश विषय अवघड मानला जायचा। नंतर एक ट्रेंड आला की गणित विषय त्याच्यात सहभागी झाला, गणितालाही अत्यावश्यकपणा वाटू लागला आणि गणित आणि इंग्लिश हे विषय फक्त ट्युशनचे सब्जेक्ट होते।
सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर विज्ञान तर अजिबात नव्हता. हां, 12वी सायन्सला काही मोठ्या शहरामध्ये ट्युशन चालायच्या, पण केससारख्या शहरात तर सायन्सची सुद्धा ट्युशन होती नंतर. आणि मग पुढं असं झालं की सायन्सच्या ट्युशन सुरू झाल्या. आणि आज अशी वेळ आली आहे की विज्ञान जे की खालच्या वर्गाचं आहे 5 ते 10पर्यंत, ते सेमी नाव दिलं गेलं त्याला, पण सेमी म्हणजे दुसरं काही नाही, ट्रान्सलेटेड एक बुक आहे ते, बाकी काहीच नाही. लोक म्हणायला ज्या मुलाची इंग्रजी विषय पक्का आहे त्याला सेमी इंग्लिशची अजिबात आवश्यकता नाही. फार जबाबदारीने बोलतो आहे. सेमी इंग्लिश हे शासकीय यंत्रणा आणि समाजातील काही घटकांनी आणलेले खूळ आहे. खरं तर याचा कधीच गरज नव्हती. अनेक शाळेंनी तुम्हाला माहिती का काय केलं ते, केजमधल्या, मी जबाबदारीने बोलतो आहे, केजमधल्या अनेक शाळेंनी मान्यता नसताना सेमी इंग्लिश सुरू केली होती. मान्यता नसताना मग कसे करायचे, तर म्हणायचे की आमच्याकडे सेमी इंग्लिश आहे आणि चक्क ते परीक्षा पण घ्यायचे. कारण शासनाचं काही बंधनच नव्हतं. शासनाला विषयात काही फरकच नाही ना. तुम्ही मराठीतून शिकवलं काय ना इंग्लिशमधून, फक्त पालकामध्ये डोक्यात त्यांच्या खूळ बसवलं गेलं आणि पालक असा धावू लागला की सेमी इंग्लिश सेमी इंग्लिश सेमी इंग्लिश. पण पालकांनी हे कधीच लक्षात घेतलं नाही की आपल्या मुलाची इंग्रजी कच्ची राहिल्यामुळं आपण सेमी इंग्लिशकडे वळतो आहे. लक्षात घ्या. आता काही लोक म्हणतील याच्यात की आम्ही इंग्रजी, होय, काही लोकांनी इंग्रजी विषयाला, अगदी विज्ञान शिक्षक असतील किंवा इतर विषयाचे शिक्षक, त्यांनी इंग्रजी विषयाचं महत्त्व लोकांना सांगू कमी केलं. म्हणजे कसं, गरज नाही आहे, इंग्रजी विषयाची गरज नाही. आणि आज अशी स्थिती आहे, तुम्ही बघू शकता, अनेक मुलं अशी आहेत ते 100पैकी 95 ते 90 100च्या दरम्यान मार्क्स घेतात इंग्लिशमध्ये, बट दे कांट स्पीक फ्यू सेंटेन्सेस फ्लुएंटली इन इंग्लिश. वाय इट हॅपन्स? इट हॅपन्स ओनली बिकॉज दे are passing this subject. They are not giving proper importance to the subject, and that is why this happening. मला एक सांगायचं तुम्हाला की याच्यात समाज म्हणा किंवा या काही घटकांनी जो चेंजेस आणले ते खूप हानिकारक आहेत. भाषा विषयाबद्दल तर मी पुन्हा सांगतो जबाबदारीनं, इंग्रजी विषय ज्या मुलांचा बेसिकली मूलभूत चांगला स्ट्रॉंग बनलेला आहे त्या मुलांना बिलकुल पुढच्या भविष्यातलं एज्युकेशन इंग्लिश माध्यमातलं हे अतिशय सोपं जातं. आणि याचं साक्षीदार सगळ्याला माहिती आहे, जे डॉक्टर्स बनले अगोदरच्या काळात, म्हणजे जेव्हा की तुमची नीट नव्हती, CET नव्हती या काळात, तर आणि त्या काळात सेमी इंग्लिश बी नव्हतं. डायरेक्ट 11वी 12वीला मुलं काय करायची, सायन्सला ॲडमिशन घ्यायची आणि डॉक्टर बनायची. पण त्या मुलांचं बेसिक इंग्लिश खूप पक्कं होतं आणि म्हणून हे शक्य झालं होतं. हे विषय असा आहे की आता बाकीचे जे विषय आहेत, जसं की मराठी आहे, हिंदी आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, याचा अतिशय नगण्य नॉलेज राहिलं विद्यार्थ्याला. कुठलाही विद्यार्थी असेल आपल्याकडचा तर ही अतिशय नगण्य. आता जर पाहितलं तर त्यांचा जर एकंदर व्यक्तिमत्वाचा आपण विचार केला विद्यार्थ्याच्या, तर ह्या विषयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेला विद्यार्थी आहे. आणि यामुळं काय व्हायला ना की जो भरमसाठ क्लासेस झाले, शाळा झाल्या, पूर्ण फोकस काय केलं जातं आहे की प्रत्येक वेळेस सायन्स, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश एवढ्यावर भर दिला जातो आहे. मग आता आपण तर इंग्लिश विषयाचे ऑलरेडी टीचर्स आहेत, आपण ही क्लासेस घेतो, पण सध्या जर पाहायला गेलं ना तर सहज एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं ना बंगालची फाळणी कधी झाली होती, तर त्याला अजिबात इसवी माहीत नसतं. आता गव्हर्नर जनरल कशाला म्हटलं जातं कुठल्याही विद्यार्थ्याला आताच्या कळत नाही आहे. आणि ही शोकांतिक आहे. इतिहासाचा विचार केला किंवा भूगोलचा, आपल्या महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी कोणती तर अजिबात विद्यार्थ्यांना मोस्टली माहीत नसतं, कारण ह्या विषयांकडे एवढं दुर्लक्ष केलं जातं. मग भविष्यामध्ये जर ह्यांना स्पर्धा परीक्षेकडे वळायचं आहे तर ह्या विद्यार्थ्यांचं भविष्य काय राहणार आहे याचा विचार केला. अगदी खास तुमचा प्रश्न पुन्हा एकदा खूप महत्त्वाचा वाटतो मला, कारण यासाठी की तुम्ही म्हणालात तसं या 2-3 विषयाशिवाय मी तर म्हणेन की अलीकडच्या काळात मी तेच हायलाईट केलं होतं तुम्हाला की इंग्लिश विषयसुद्धा जवळजवळ सोडून दिला आहे. म्हणजे आता 2च विषय मुलांनी धरलेत, सायन्स आणि मॅथ्स. आपलं त्याच्याबद्दल हरकत नाही आहे, त्यांनी भविष्यात ज्या करिअर करायचं ते अवश्य करावेत, पण बाकी विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे आपल्याला हायलाईट. आणि तुम्ही म्हणालात तसं इतिहास भूगोलकडं मला एका मुख्याध्यापिका महोदयांचा फोन आला होता, आपल्या केश परिसरातील शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत त्या, आणि त्यांनी माझ्याकडे खंत व्यक्त केली की सर तुम्ही लोक असं का करायलात. मी म्हटलं काय, तर तुम्ही ठराविक विषयच म्हणजे क्लासेसवाले सगळे ठराविक विषयच मुलांना अभ्यासाला सांगतात आणि बाकी इतिहास भूगोल किंवा मराठी किंवा इतर विषयाकडे तुमचं अजिबात मुलांना म्हणजे लक्ष देऊ देत नाहीत तुम्ही, असं त्यांनी चक्क आहे.
त्यांना मी सांगितलं, त्यांच्या मताशी सहमत बी झालो आणि ते बरोबर बी. तर भविष्यामध्ये ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, MPSC UPSC असेल, तर या परीक्षांचं बरंचसं आपल्याला माहिती आहे. जे विषयाचा आवाका आहे तो म्हणजे सामाजिक शास्त्र, ज्याला आपण इतिहास भूगोल म्हणतो, नागरिकशास्त्र, हे विषय आहेत. आणि पालकांची तर भूमिका एवढी झाली ना, तुम्ही बघताय, अनुकरणीय समाज झाला विषय म्हणजे कॉपी. हां, ते तर आपल्या भागातलं तर सोडाच. आणि तुम्ही म्हणलात ते खूप चांगलं आहे. पालकांनी, जसं तुम्ही म्हणालात तसं, पालकांनी घरी बघावं आपल्या मुलाला. ज्या मुलांना तुमच्या विज्ञान, गणित किंवा इंग्लिशमध्ये आउट ऑफ मार्क्स पडत असतील कदाचित, त्या मुलांचं जरा विज्ञान बी कधी तपासा, पुस्तक घ्या हातात आणि त्याला 2 प्रश्न विचारा. मी तर नेहमी म्हणत असतो पालकांनी, ठीक आहे सगळे पालक करू शकणार नाहीत, पण ज्या पालकांना शक्य आहे आणि जे फक्त म्हणतात की आम्ही खूप चिंतित आहेत, किंवा जे शिक्षक आहेत, जे प्राध्यापक आहेत, जे नाही शिक्षण क्षेत्रातल्या लोकांनी तरी त्यांच्या मुलांना विचारावं. असा सरळ प्रश्न करू आपण, त्यांच्या मुलांना त्यांनी विचारावं की इकडे बाबा जरा या भूगोलमधल्या या पाठाचं तुला काही येतं आहे का, आणि मूल्यांकन करावं आपल्या घरीच मुलांचं. तर मी खात्री देतो किंवा आपण त्यांना खात्री देऊ की जवळजवळ तुमची मुलं 10 ते 20% पुढे जाऊ शकत नाहीत, इतकी तफावत आहे. तर ही तफावत दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि खरं फक्त मशीन नाही बनवायचं आपल्याला मुलांना पैसे कमवणारी, काय करणार आहेत मोठं होऊन तरी, पण त्यांना ऑलराऊंड मुलगा डॉक्टर होणार नाही. अगदी बरोबर. दुसरे क्षेत्र बँकिंग असेल, येस UPSC असेल, स्टाफ सिलेक्शन जावं लागणार आहे त्यांना. तर या दृष्टीनं एज्युकेशन खूप, आणि त्यातली त्यात आपण बघतो कॉपी सिस्टम तर किती आहे. 2 वर्ष कोविडमध्ये परीक्षा न घेता मुलं उत्तीर्ण केली. मी तर एक चिंता व्यक्त केली की इंग्लिशसारख्या विषयात किंवा मराठीसारख्या विषयात आउट ऑफ मार्क्स कधी पडलेले नव्हते, पण कोविडच्या काळात चक्क परीक्षा न घेता त्यांना आउट ऑफ मार्क्स देण्यात आले. ही कोणती पद्धत होती? किमान त्या विषयाचा तरी मान राखायला पाहिजे होता. त्या विषयाला म्हणजे अपमानित मी म्हणेन करायला नको होतं, कारण भाषा विषय हे इतके सोपे नसतात की त्यांना आउट ऑफ मार्क्स पडतील. परंतु सध्याच्या प्रणालीमध्ये हे सगळं होईल आहे, हे खूप चुकीचं आहे. आणि एक जाता जाता आणखीन एक मला सांगायचं आहे पालकांना की भाषाविषयक पालक फार निरागस आहेत. विद्यार्थी पालक काय पाली विषय 12वीला घेतात, पाली. तो पाली विषय कशासाठी, तर म्हणे फक्त आउट ऑफ मार्क्स आमच्या मुलांना पडले पाहिजेत. आणि ठीक आहे, पहिले पुन्हा असे विषय की संस्कृत. आमचं स्पष्ट मत आहे, तो मुलगा भविष्यात ज्या समाज व्यवस्थेत राहणार आहे त्या समाजाच्या ज्या भाषा आहेत, हिंदी आहे, मराठी आहे, या भाषा सोडून दिल्या सर. हिंदीसुद्धा घेतली जात नाही, त्याला पर्यायी दुसरी भाषा घेतली जाते, मराठी टाळली जाते. तर हे करणं खूप घातक आहे त्या मुलाच्या दृष्टिकोनातून, त्याच्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून. कारण एक चांगली भाषा ज्या समाजव्यवस्थेत तो राहतो, ज्या समाजात राहतो, त्याला मराठी, हिंदी आणि इंग्लिश पुढच्या याच्यासाठी या भाषा खूप चांगल्या पद्धतीनं आल्या पाहिजेत. तरच तो एक चांगला विद्यार्थी आणि भविष्यातील एक चांगला नागरिक बनू शकतो. हे या ठिकाणी मला सांगावंच वाटतंय. माझा नंतरचा असा प्रश्न आहे सरजी, आपण जे सध्या तुमचा जो एकंदर अनुभव आहे इंग्लिश विषयामधील, तर आता मी स्पोकन इंग्लिश घेतो आणि सब्जेक्ट की घेतो मी 12वीपर्यंतचे, तुम्ही घेता. माझा प्रश्न हा आहे की एकंदर विद्यार्थ्यांना इंग्लिश इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी त्यांनी सुरुवात कुठून करायला पाहिजे? अच्छा, खूप चांगला प्रश्न तुमचा. सर, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मधल्या काही काळामध्ये, म्हणजे गेली 20 वर्षाच्या काळामध्ये इंग्लिशचा बदल जो अभ्यासक्रमातला झाला आहे तो LSRW या पद्धतीनं झाला आहे. LSRWमध्ये लिसनिंग, स्पीकिंग, रायटिंग आणि रीडिंग स्किल, या 4 स्किलबरोबरच द यूज ऑफ लँग्वेज इन डे टू डे लाईफ, म्हणजे त्याला प्रॅक्टिकल यूज म्हणतो आपण भाषेचा, या बाबतीत करणं आवश्यक आहे. आणि याच्यासाठी बेसिकली त्या मुलांनी माझ्या मते हे तर रीडिंग आता सांगितलं, स्पीकिंग, रायटिंग हे स्किल महत्त्वाचे आहेत. पण याशिवाय ग्रामरमध्ये जेव्हा जातो आपण, कारण मी का म्हणालो हे, देअर आर सो मेनी स्टुडंट्स, दे आर स्पीकिंग इंग्लिश व्हेरी फ्लुएंटली. For example, some students belonging to English school, but they are very poor in grammar. They are very poor in grammar. ग्रामरमध्ये हे विद्यार्थी, अस्खलित इंग्लिश बोलणारे विद्यार्थी ग्रामरमध्ये खूप कच्चे आहेत, हे आम्ही दाखवून देऊ शकतो. पालकांनी हे मान्य करावं आणि विद्यार्थ्यांनी बी, कारण इंग्लिश चांगला बोलतो मुलगा म्हणजे तो ग्रामरमध्ये फार पक्का आहे असं त्यांना म्हणायचं असतं, पण तसं नाही आहे. तर त्यासाठी आपण जे करतोय सर हे खूप चांगलं करतोय आणि तुम्ही खूप चांगली सध्या आम्हाला हेच पाहिजे. मी तर करत आलेलो आहे, आणखीन जेवढे दिवस मला करता येईल तेवढं करेल, पण एक तुम्ही फॉलोअर झालात
तुम्ही असाल किंवा बाकी अन्य काही सर आहेत, याचा मला खूप अभिमान वाटतो. कारण का तुम्ही एक चांगलं काम करायलात. कारण ग्रामर शिकवणारे शिक्षक मनातून हे खूप गरजेचे आहेत. कारण काय याच्यात खूप कमजोर जर मुलं राहिली ना तर भविष्यात ते कमजोर राहतात. त्यामुळं तुम्ही स्पोकनचं बी घेताय, पण त्या व्यतिरिक्त ग्रामरमध्ये तुम्ही जी मुलांना स्ट्रॉंगली नॉलेज देताय, चांगलं बनवताय, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून केस तालुक्यातली आपली मुलं बघा, बाहेर गावी जेव्हा जातात ना तेव्हा आपली मुलं कुठंही लीड करतात त्या वर्गामध्ये. याचं कारणच आहे की आपल्यासारखे शिक्षक जे आहेत हे आम्ही जे बेसिक ग्रामर त्यांना शिकवतो त्यातून हे घडतात. आणि मग ती मुलं कदाचित त्या वर्गात मार्क्स त्यांना कमी असले तरी इंग्लिशसारख्या विषयात ते अतिशय चांगले असल्यामुळं ते त्यांचा प्रभाव दाखवू शकलेले आहेत. आणि म्हणून निश्चित त्यांनी ग्रामरवर भर द्यावं, प्रॅक्टिस करायला तुमच्यासारखे शिक्षक आहेत, मीही समजा सध्या घेतो काही प्रमाणात. तर अशा पद्धतीनं जर गेलं तर खूप आहे. आणि इंग्लिशमध्ये थोडा रिडिंग स्किलवर मला वाटतं जास्तीचा भर विद्यार्थ्याचा असला पाहिजे. कारण रिडिंग स्किलमुळं अनेक गोष्टी कव्हर होतात. हां, एक तर व्होकॅब्युलरी त्याची स्ट्रॉंग होते, त्याच्यानंतर त्याला नॉलेजही मिळतं त्या विषयाचं. आणि दुसरी गोष्ट फ्लुएन्सी येते भाषेमध्ये. बऱ्याचशा गोष्टी असे असतात सातत्यानं आपण वाचलं ना तर तो तोंडात बसतं आणि तोंडात बसलेल्या गोष्टी सहज शब्दफेक करायला आपल्याला सोप्या जातात. तर हे खूप गरजेचं आहे मला वाटतं. माझा नंतरचा क्वेश्चन आहे. मध्ये माझ्या असं विद्यार्थ्यांकडून लक्षात आलं की सायन्स हे इंग्लिशमधूनच असतं आणि तुम्हाला भविष्यात डॉक्टर व्हायचं आहे, असं बरेचसं सायन्स लोकांचं आहे सध्या. म्हणजे वातावरण सर्वत्रच क्रिएट झालं आहे, कुठे फाउंडेशन कोर्सेस वगैरे सर्वत्रच चालू झालेलं आहे. पण तुम्हाला वाटतं का की इंग्लिश कच्चं असल्यानंतर सायन्स जमू शकतं? किंवा सायन्सचं समजा त्याला एखादा जसं की समजा आय आहे, तो कॉर्निया आहे, प्युपिल्स आहे, सिलिअरी मसल्स आहेत, रेटिना आहे, हे समजा त्याला एकंदर लिहायचं आहे. आता ह्याच्यावर तर सेंटेन्सेस लिहावं लागतील त्याला ज्यावेळेस एक्झाममध्ये तो त्या ठिकाणी लिहिणार आहे पेपरमध्ये. त्यावेळेस त्याला हे सगळं समजण्यासाठी किंवा पुढचा टीचर आपल्याला काय शिकवतोय हे समजण्यासाठी त्याचं इंग्लिश पक्का असल्याशिवाय ते होऊ शकतं का फक्त सायन्स डायरेक्टली शिकवल्याने हे सगळ्याच बाबी करेक्ट होऊ शकतात? तुमचं मत काय, मला एवढं फक्त जाणं. सर मी म्हणेन की मी किंवा तुम्ही इंग्लिश विषयाचं अध्यापन करतो म्हणून मी इथं हे नॉलेज व्यक्त करत नाही किंवा बोलत नाही आहे. खरोखरच तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुमची इंग्लिश चांगली नाही आहे तोपर्यंत तुम्ही काहीच प्रोग्रेस करू शकत नाही. मी मगा म्हटलं तुम्ही मुखोद्गत करून बाय हार्ट करून डेफिनेशन लिहू शकाल, परंतु आता तुम्ही म्हटलात की डायजेस्टिव्ह सिस्टम ऑफ फ्रॉग तुम्हाला डिस्क्राईब करायची. यू शुड हॅव युअर ओन लँग्वेज फॉर दॅट. तुमची स्वतःची भाषा त्याला पाहिजे. आणि ती त्याला जे काही वेटेज आहे अभ्यासामध्ये किंवा परीक्षेच्या ह्याच्यामध्ये मूल्यांकन किंवा गुणांकन करताना हे तुमच्या बुकिश लँग्वेजला काही उपयोग नाही. पण आज दुर्दैव असं आहे, इवन सायन्स टीचर्स, फार जबाबदारीने बोलतो मी, इवन सायन्स टीचर्स कांट स्पीक फ्लुएंट इंग्लिश विच इज ग्रॅमॅटिकली करेक्ट. आणि म्हणून ही शोकांतिका आहे. आणि त्यांनी सांगावं की इंग्लिशची गरज नाही आहे, हे थोडंही आहे. आणि म्हणून माझं सगळ्याच आहे ना, मी काही क्रिटिसाइज आपण करायलो नाही ते कुणावर, पण आपण एक सामाजिक वातावरण बनवण्यासाठी अशा सर्व सायन्सच्या मॅथच्या जी काही टीचर्स आहेत त्यांना मी विनंती करेन, तुम्ही विद्यार्थ्यांना इंग्लिश स्ट्रॉंग करायला सांगा. त्यांना कुठंही करू द्या, पण जोपर्यंत ते इंग्लिशमध्ये चांगले नाहीत तोपर्यंत तुम्हालाही त्यांचा उपयोग नाही आहे. कारण जी मुलं इंग्लिशमध्ये चांगली असतील ती तुम्हाला चांगला रिझल्ट देऊ शकतात सायन्समध्ये सुद्धा. पण जे पुअर आहेत ना ते बाय हार्ट करून फारतर काही प्रमाणात म्हणजे यश मिळू शकतील, पण पूर्णपणे यश ते मिळू शकणार नाहीत. म्हणून आपण याची काळजी घ्यावी की एक चांगला विद्यार्थी घडवायचा असेल तर त्यांना इंग्लिशमध्ये. म्हणूनच याचं कारणच होतं पहिल्या काळात जे इंग्लिशला महत्त्व देत होते आणि अशा पिढ्या घडल्या जे की आज नामांकित लोक जे आहेत त्यांना विचारा त्यांनी इंग्लिशला किती महत्त्व दिलं होतं ते. आणि म्हणून जोपर्यंत आता इंग्लिशला महत्त्व कमी होत चाललेलं आहे तोपर्यंत असे चुकीचे म्हणजे कमी केलं जातं. कमी केलं जातं आहे. त्याचं विद्यार्थ्यांना जास्त आता कमी करण्यामध्ये सगळेच घटक कारणीभूत आहेत. सगळे समाज असेल, पॅरेंट्स असतील, स्टुडंट्स असतील किंवा इवन टीचर्स किंवा ज्या त्या प्रमाणात. परंतु हे फार चुकीचं होऊ लागलेलं आहे. एक ना एक दिवस समाजाला आणि शैक्षणिक क्षेत्राला याची किंमत भोगावी लागेल. कारण आजकाल जर आपण जर पाहितलं तर इंग्लिश शिवाय कुठं ऑप्शन नाही आहेत. कारण ते आपण ऑल ओव्हर म्हणजे बोलली जाणारी भाषा आहे मुळामध्ये. पहिली गोष्ट जर पाहितले तर तुम्हाला उद्या इंजिनियर जरी झाला तर तुमचं कम्युनिकेशन जर इंग्लिशमध्ये चांगलं आहे तरच तुम्हाला जॉबचे चान्सेस आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता हा एकंदर आम्हाला फक्त एवढं हे सांगण्याचं कारण हे होतं की
विद्यार्थ्यांना जे डायव्हर्ट केलं जातं की बाबा हेच महत्त्वाचं आहे, तर असं नसतं. तुमचा जेवढा सिलेबस आहे प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची असते. कारण का, तर तुमचं जर सर्वांगीण विकास होणार असेल तर तुम्हाला जे परीक्षा परिषदेने दिलेले विषय आहेत ते सर्वच विषय महत्त्वाचे, त्या सर्वांचं स्टडी करणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे जो मला सुरुवातीलाच तुम्हाला प्रश्न विचारायचा होता पण तो मी शेवटी विचारतो की तुमची एकंदर शैक्षणिक ही जर्नी राहिली आतापर्यंत. तुम्ही टीचिंग फील्डमध्ये 27 वर्षापासून आहात, ज्या अनेक चळवळी उभा केल्या, अंधश्रद्धा निर्मूलनचं तुमचं काम सर्वत्र चांगलं आहे. त्याचबरोबर जर पाहितलं तर प्रायव्हेट टीचर्स असोसिएशन जे महाराष्ट्रभरचे क्लासेस आहेत ह्यांना उभं करण्यामध्ये, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे उभा करण्यामुळे प्रत्येक वेळेस तुमच्या सपोर्टनं मोठमोठे आंदोलनं झाली. जिथंही कुठल्या क्लासेसवर अत्याचार झाले त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही उभे राहिले. तर हा एकंदर प्रवास तुमचा कसा राहिला? सर, हा फार दीर्घ प्रवास आहे. आणि तुम्ही म्हणाल मी भारतीय सेना सोडल्यानंतर म्हणजे 31 डिसेंबर 1992ला मी भारतीय सेना सोडली आणि त्यानंतर मग जे बाहेर आलो मी, खरं तर कुठल्याही क्षेत्रात मी असं म्हणेन इनबॉर्न टीचर्स त्याला म्हणूयात की ज्यांना खरोखर शिकवण्याची आवड आहे. आणि कदाचित मला ती होती शिकवण्याची आवड. आणि अशा लोकांना, तुम्ही असाल आम्ही असाल, ज्यांना इनबॉर्न टीचर्स आहेत, विशेषतः क्लासेस क्षेत्रात आलेले लोक हे इनबॉर्न टीचर्स असू शकतात असं माझं मत आहे. कारण का, यांना कुठले DED BEd हे औपचारिकता, DED BEd ही शासकीय सेवेसाठी आवश्यक असणाऱ्या एक मापदंड आहेत. परंतु मी म्हणेन की जे इनबॉर्न टीचर्स आहेत हे किती शिकलेत हे महत्त्वाचे नसतात, त्यांच्याकडे जर नॉलेज असेल तर ते कशा प्रकारे प्रेझेंट करतात हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला ती आवड होती सर. आणि म्हणून मी बाहेर आल्यानंतर मला खूप जॉब अपॉर्च्युनिटी होत्या, खूप सेवा, अनेक क्षेत्रात संधी होती मला, परंतु मला शिकवण्याचा आनंद कुठं वेगळा होता. आणि तसंही कुठलाच तरी नोकरी करताना कुठंतरी कुठल्या एखाद्या संस्थेत जाऊन आपलं फ्रीडम किंवा स्वातंत्र्य पूर्णपणे बंदिस्त करण्यापेक्षा माझा व्यवसाय बी आवडणारा व्यवसाय जो की माझा शिक्षकी पेशा होता आणि सामाजिक क्षेत्र या दोन्हीही याच्यात काम करायला संधी मिळावी म्हणून मी सर याच्यात आहे. आणि आज आपण म्हणलात तसं या क्षेत्राबद्दल मला अभिमान आहे. अनेक लोक क्रिटिसाइज करतात क्लासेसवाल्यांना, पण मी क्लासेसमध्ये म्हणून त्याचं समर्थन अजिबात करणार नाही. काही क्लासेसमधल्या चुकीच्या बाबीबद्दल बी आम्ही निश्चित बोलतो, ज्या चुकीच्या आहेत त्या अजिबात माफ केलं जात नाही. परंतु मला एकच म्हणायचं आहे समाजाला, क्लासेस क्षेत्राला दोष देऊ नका. जोपर्यंत तुमची शैक्षणिक व्यवस्था आहे शासकीय ही आजच्या अवस्थेत आहे तोपर्यंत क्लासेसची गरज राहणारच. कारण तुम्ही बघा आज प्रचंड मोठे पगार घेऊनसुद्धा अनेक संस्थांची काय अवस्था आहे. का नाही होऊ शकत शाहूसारखी दुसरी समांतर अनेक जिल्ह्यामध्ये? आज 32 वर्षापासून मी बघतो शाहू एकच संस्था आम्ही नावात घेतोय, का होऊ शकली नाही प्रत्येक जिल्ह्यात एक शाहू महाविद्यालय? तर याचं कारण आहे आमची इच्छाशक्ती नाही आहे. आम्ही पगार एवढे मोठे देतो पण त्याचा गेन नाही आहे. म्हणून एक लक्षात घ्या, क्लासेसचं अस्तित्व रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या लोकांचं हे क्षेत्र आहे. हां, संपेल कधी? जेव्हा केजरीवालसारखे, मी स्पष्ट बोलतो, केजरीवालसारखे जर शासन आलं आणि त्यांनी शिक्षणाला एवढं महत्त्व दिलं की मंत्र्याची मुलंसुद्धा जिल्हा परिषद शाळेत जाऊ लागतील, तेव्हा कदाचित क्लासेसवाल्यांनासुद्धा आपला क्षेत्र बदलावं लागेल किंवा वेगळ्या क्षेत्रातून त्यांना ती सेवा देण्याचं म्हणजे हे नियोजन करावं लागेल, हे मी मान्य करतो. परंतु आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये क्लासेस खूप महत्त्वाचे आहेत सर. आणि म्हणून या क्षेत्रात माझा जो प्रवास आहे, तुम्ही म्हणालात खरं तर मला विषय अध्यापन आवडतं म्हणून मी या क्षेत्रात आलो आहे. आणि आज बी टिकून आहे. आज बी मी तुम्हाला म्हणजे एक नम्रपणे सांगू इच्छितो की मला माझे शिकवणं खूप आवडतं आहे आणि म्हणून मी त्या क्षेत्रात आहे. धन्यवाद सर एवढा वेळ दिल्याबद्दल. आणि एकंदर छानपैकी सर्व जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत आणि इतर जे आपले श्रोतागण आहेत यांना याचा निश्चितच फायदा होईल. आणि त्यांच्या ज्या गोष्टी आहेत की जिथं जिथं डायव्हर्ट होत आहेत विद्यार्थी, नेमकं आपण काय करायला पाहिजे. मला खूप आनंद झाला की तुम्ही पहिली म्हणजे जवळजवळ शैक्षणिक क्षेत्रातली माझी पहिली मुलाखत तुम्ही घेतली आहे आणि इतकी हसत खेळत की मला तर कल्पना नव्हती की खरोखर आपल्या असं एवढीच चांगल्या प्रकारे मुलाखत तुम्ही घ्याल. धन्यवाद सर. आणि तर या सर्व जे तुमचा एकंदर अनुभवाचा फायदा सर्व श्रोतागण जे आहेत, पालकवर्ग आहे आणि विद्यार्थी आहेत यांना फायदा होईल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.